हर हर महादेव मित्रांनो. तर आज आपण एक ट्रेड पंच केलेला आहे छोटासा. तो ट्रेड मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज काय होतं, RBI मॉनिटरी पॉलिसी होती आणि आपले जे रिझर्व्ह बँकचे मल्होत्रा साहेब आहेत, गव्हर्नर आहेत ते आपले, तर त्यांनी ते जसं बोलायचे तसे आपल्या मार्केटवर रिॲक्शन यायच्या आणि तशा मार्केट कॅन्डल तयार करायचं. कधी पॉझिटिव्ह बोलले त्यावेळेस ग्रीन कॅन्डल, निगेटिव्ह बोलले निगेटिव्ह कॅन्डल. आणि त्या इव्हेंट ट्रेडिंग असते. ही इव्हेंट ट्रेडिंगला थोडंसं घाबरावं लागतं, कारण इव्हेंटला जे असतं ना मित्रांनो, इव्हेंटला व्होलॅटिलिटी खूप जास्त असते आणि व्होलॅटिलिटीला घाबरून मी एक ट्रेड पंच केलेला होता आणि व्होलॅटिलिटीला घाबरूनच मी त्याला एक्झिट केलेला आहे. अन्यथा तो आपला ट्रेड खूप चांगल्या पद्धतीने 100 पॉईंट कॅप्चर करून देणार होता आणि आपला 2 लॉटला कमीत कमी 12 ते 14 हजाराचा प्रॉफिट असती तर झाला असता. पण मी एक छोट्याशा प्रॉफिटमध्ये निघालेलो आहे. पण ठीक आहे, छोटा का असे ना, व्होलॅटिलिटीला घाबरावंच लागतं. नाही घाबरलं तर आपलं कॅपिटल गेलं मित्रांनो. तर मी तुम्हाला ट्रेड दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हा ट्रेड 136ला 145ला एक्झिट झालो आणि त्याच्यानंतर एवढी मोठी मोमेंटम आली. कारण मी काय एक्झिट केलं, हे बघा, ही एक रेंज क्रिएट करत होतं. मी इथं ट्रेड घेतलेला, वर गेला प्रॉफिटमध्ये, परत लॉसमध्ये गेला, परत प्रॉफिटमध्ये गेला, परत लॉसमध्ये आला. जो व्होलॅटिलिटी होती त्याला मी घाबरून एक्झिट झालो आणि नंतर खूप मोठी मुवमेंट मला बघायला मिळाली. पण असो, आपण छोटासा प्रॉफिट केलेला आहे. तर मी तुम्हाला प्रॉफिट शेअर करतो. हे बघा, ही माझी पोझिशन 1060 रुपयाचा तिथं फक्त प्रॉफिट बुक झालेला आहे. 137ला एंट्री, 145ला एक्झिट.